जिल्हा संपादक हमीद शेख. पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करून दहशत माजवणाऱ्या गुंडांचा वसीम शेख यांच्याकडून पर्दाफाश, भ्रष्ट अधिकारी आणि माफियांच्या युतीवर सर्जिकल स्ट्राईकचा इशारा. रावेर तालुक्यात सध्या राजकीय वरदहस्त असल्याचा बनाव करून सर्वसामान्यांना आणि प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या गुंडटोळीच्या कारवायांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. पालकमंत्री आमच्या खिशात आहेत अशी बतावणी करत सुसाट सुटलेल्या या टोळीला आता सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी थेट आव्हान दिले आहे. पालकमंत्र्यांच्या नावाचा ढाल म्हणून वापर करणाऱ्या या गुंडांचा खरा चेहरा आता थेट मंत्रालयापर्यंत उघड करणार असल्याचा निर्धार शेख यांनी व्यक्त केला असून या प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. बनावट फोन कॉल्सचा बनाव आणि प्रशासकीय साटलोट या टोळीची कार्यपद्धती अत्यंत धक्कादायक आहे. जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी या गुंडांच्या बेकायदेशीर गाड्या किंवा कारवायांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही टोळी तातडीने पालकमंत्र्यांच्या नावाने बनावट फोन कॉल्स करून अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करते. वसीम शेख यांनी असा खळबळजनक दावा केला आहे की हे सर्व फोन कॉल्स बनावट असून पालकमंत्र्यांना या प्रकाराची पुसटशी कल्पनाही नाही. पालकमंत्र्यांच्या प्रतिमेचा वापर करून आपली काळी कृत्ये झाकण्याचा हा गोरखधंदा आता थांबवण्यासाठी वसीम शेख मैदानात उतरले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान आणि सरकारी महसुलाची लूट या माफियांच्या ताफ्यामुळे रावेर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून आणि कापसाच्या शेतातून या गाड्या बिनदिक्कतपणे नेल्या जात असून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी केली जात आहे. एकीकडे सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला जात असताना दुसरीकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र गांधीजींच्या 3 माकडांप्रमाणे गप्प बसून ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना हायकोर्टात खेचण्याचा इशारा वसीम शेख यांनी केवळ गुंडांनाच नव्हे तर त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही कडक शब्दांत सुनावले आहे. वर्दीची आणि खुर्चीची इब्रत राखा, अन्यथा 20 गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. जे अधिकारी दबावाला बळी पडतील किंवा पैशांच्या मोहापायी या माफियांची पाठराखण करतील त्यांना वैयक्तिक खर्चाने उच्च न्यायालयात खेचून त्यांची चौकशी लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुराव्यांसह पालकमंत्र्यांच्या दरबारात धडक देणार या सर्व बेकायदेशीर कृत्यांची आणि सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण कुंडली वसीम शेख यांनी तयार केली आहे. पालकमंत्र्यांची दिशाभूल करून त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या या टोळीचे कच्चे चिठ्ठे घेऊन ते लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. साहेबांच्या कानावर हा सर्व प्रकार गेल्यानंतर या टोळीचा आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचा गॉडफादर कोण आहे हे सर्वांसमोर येईल असे म्हणत वसीम शेख यांनी आता आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहेत. जय महाराष्ट्र. आज आम्ही आरटीओ पेट्रोलवर आलेले आणि आम्ही आज आरटीओ साहेबांना एक निवेदन दिला. कारण भरपूर दिवसापासून असं होतं की गुंड्यांची टोली आहे. तर गुंड्यांची टोली कधी पालकमंत्री साहेबांचं नाव घेऊन कधी कोणी अधिकाऱ्यांचं नाव घेऊन ते इकडे अवैध धंदे करत आहे आणि एक गाडीचे 1000 रुपये गाड्यावाल्याकडून 1000 रुपये एक गाडीचे घेतात आणि ते वारंवार वसुल्या करतात. आणि ते 100 गाड्या रोजचे सोडतात आणि 1 लाख रुपये रोज जे शासनाचे पैसे आहेत ते त्यांचे खिशात जातात. तर मी अधिकारी साहेबांना, आपले आरटीओ अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेब यांना सर्वांना विनंती करतो तुम्ही अशी टोलीवर लवकरात लवकर कारवाई करा आणि त्याची चौकशी करा. ते कोणी जर अधिकारी यांच्यावर कारवाई करायला गेला ते अधिकाऱ्याला धमकी देतात की मी तुमचे व्हिडिओ बनवतो आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे काय होते, कोणी शेतकऱ्याचा जर माल काढला, कोणी व्यापारी नाही, माझ्यासोबत सर्व व्यापारी आहे, हे व्यापारी माल काढून जर गाडीमधून नेली तर ते व्यापाऱ्याच्या गाड्या हे काय करतात, तिकडे अधिकाऱ्याला फोन करून की हे गाडी येते आणि त्यांची गाड्या पकडवतात आणि याच्या खात्याला शेतकऱ्याला भोगावं लागते. तर मी या अधिकाऱ्यांना आज निवेदन देऊन यांना मी एक सूचना देतो की तुम्ही यांच्यावर लवकर कारवाई करा. जर यांच्यावर 2 दिवसात कारवाई नाही झाली तर कोण अधिकारी यांना मदत करते त्या अधिकाऱ्याला मी इथे भीक मागून पैसे देणार आहे. जर त्यांना पगार कमी पडत असतील तर मी इथे महाराष्ट्राचा टोल नाका असो की MP चा असो तिथे मी भीक मागून याला पैसे देणार आहे. 2 दिवसात याच्यावर लवकर कारवाई व्हायला पाहिजे. एवढा सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही आरटीओ पेट्रोलवर आलेले आणि आम्ही आज आरटीओ साहेबांना एक निवेदन दिला. कारण भरपूर दिवसापासून असं होतं की गुंड्यांची टोली आहे. तर गुंड्यांची टोली कधी पालकमंत्री साहेबांचं नाव घेऊन कधी कोणी अधिकाऱ्यांचं नाव घेऊन ते इकडे अवैध धंदे करत आहे आणि एक गाडीचे 1000 रुपये गाड्यावाल्याकडून 1000 रुपये एक गाडीचे घेतात आणि ते वारंवार वसुल्या करतात. आणि ते 100 गाड्या रोजचे सोडतात आणि 1 लाख रुपये रोज जे शासनाचे पैसे आहेत ते त्यांचे खिशात जातात. तर मी अधिकारी साहेबांना,
आपले RTO अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेब यांना सर्वांना विनंती करतो की तुम्ही अशी टोलीवर लवकरात लवकर कारवाई करा आणि त्याची चौकशी करा. ते कोणी जर अधिकारी यांच्यावर कारवाई करायला गेला ते अधिकाऱ्याला धमकी देतात की मी तुमचे व्हिडिओ बनवतो आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे काय होते, कोणी शेतकऱ्याचा जर माल काढला, कोणी व्यापारी नाही, माझ्यासोबत सर्व व्यापारी आहे, हे व्यापारी माल काढून जर गाडीमधून नेली तर ते व्यापाऱ्याच्या गाड्या हे काय करतात, तिकडे अधिकाऱ्याला फोन करून की हे गाडी येते आणि त्यांची गाड्या पकडवतात आणि याच्या खात्या शेतकऱ्याला भोगावं लागते. तर मी या अधिकाऱ्यांना आज निवेदन देऊन यांना मी एक सूचना देतो की तुम्ही यांच्यावर लवकर कारवाई करा. जर यांच्यावर 2 दिवसात कारवाई नाही झाली तर कोण अधिकारी यांना मदत करते त्या अधिकाऱ्याला मी इथे भीक मागून पैसे देणार आहे. जर त्यांना पगार कमी पडत असतील तर मी इथे महाराष्ट्राचा टोल नाका असो की MPचा असो, तिथे मी भीक मागून याला पैसे देणार आहे. 2 दिवसात याच्यावर लवकर कारवाई व्हायला पाहिजे. एवढा सांगतो थांबतो.